आपण युनिव्हर्सिटी ऑफ लंडन मधून MD मेडिसिन केलेलं आहे आणि PhD सेम तिथूनच केलेलं आहे. मग तिथूनच केलं. आयुर्वेद आणि या सगळ्या पोस्ट ऑपरेटिव्ह केअर विषयी आपण या ठिकाणी अभ्यास करत असताना भारतापेक्षा लंडन युनिव्हर्सिटीची निवड करावी अशी का वाटली किंवा काय वेगळेपण जाणवतंय तुम्हाला? त्याला 2 कारण आहेत. थोडीशी मी त्याच्या आधी माहिती देते की मी 2000 साली आर्ट ऑफ लिव्हिंग ऑर्गनायझेशन ला जॉईन झालेले आणि जे आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये असताना आयुर्वेदा आणि ह्या सगळ्यावरचा जास्त अभ्यास किंवा जास्त जवळीकता मला जाणवली तिकडे. आणि जेव्हा माझा बेल्ट लंडन होता कोर्सेस घ्यायला, दॅट टाइम इन वन ऑफ माय कोर्स आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आमच्या कोर्समध्ये आमच्या कॉलेजचे डीन होते तिकडे आणि तेव्हा मी त्यांना डीन म्हणून ओळखत नव्हते, पण एक पार्टिसिपंट म्हणून होते ते. आणि जेव्हा कोर्स चालू असताना ते म्हणले, तुम्ही जे शिकवतात ते खूप चांगलं आहे, मला अगदी आवडलंय, पण तू मला सांग की उद्या जर कुणाचं डोकं दुखलं तर ते दाढी शोधन करायला जाणार नाही किंवा कुठले पटकन योगाचे तू दिलेले काय जे काय टिप्स आहेत त्या पटकन वापरतील असं नाही, ते पटकन एखादी पेन किलर घेतील. तर ह्याला काही तुझ्याकडे सोल्युशन आहे का? तर खूप विचार करता माझ्या लक्षात आलं की हो, ही आपली टेंडन्सी आहे की आपण माहिती असून देखील बरेचदा त्या गोष्टींचा उपयोग करणार नाही. आपण काय जे पटकन काय असतं की चला पॅनेडॉल घेतली किंवा काय क्रोसिन, सॅरिडॉन जे काय ते पटकन लोक घेतात कारण क्विक रिझल्ट पाहिजे. तर मग मी त्यांना म्हणलं, मला तुमचं म्हणणं आपण